नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब, आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवरा येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आहोत. या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की साठेवाडी आणि कोळगाव ही ग्रुप ग्रामपंचायत आहे आणि साठेवाडीचे उपसरपंच आहेत धोत्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ग्राम रोजगार सेवकांनी विविध विकास कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी हडप केल्याची तक्रार आज BDO सानप साहेब यांना त्यांनी दिलेली आहे. आपण धोत्रे साहेब यांना सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत की कोणत्या विकास कामामध्ये किती लाखाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि काय काय योजना गावात राबलेल्या आहेत. आपण सविस्तरपणे या ठिकाणी माहिती जाणून घेऊ. आपलं नाव सांगा अगोदर पूर्ण. नमस्कार, माझं नाव रावसाहेब परमेश्वर धोत्रे. मी साठेवाडी गेवराई तालुक्यामधील रहिवासी आहे आणि 2022 साली आमची ग्रामपंचायतची निवड झाली आणि ग्रामपंचायत निवड झाल्यानंतर ग्रामपंचायतचा सुरळीतप्रमाणे कारभार सुरू झाला. काही दिवसानंतर अतिरिक्त रोजगार सेवकाची गरज भासल्यानंतर ग्रामस्थांनी मागणी केली रीतसर आणि अतिरिक्त रोजगार सेवकाची नियुक्ती करण्यात आली. अतिरिक्त रोजगार सेवक म्हणून श्री जिजाभाऊ दादाभाऊ अनबुले या माणसाची निवड केल्यानंतर फक्त एक वर्षामध्ये त्यांनी जवळपास 50 ते 60 लाख रुपयाचा सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या तोंडातून घास हिसकावून घेऊन त्याची घरामध्ये भरण्याचं काम केलं. तर आपल्या माध्यमातून मी जनतेला एवढंच आवाहन करतो की कुठल्याही दबावाला किंवा कुठल्याही आमिषाला बळी न पडता सर्वसामान्य ग्रामस्थांनी समोर येऊन रीतसर त्याची कागदपत्रे तक्रार करून आम्हाला त्याची पुरावे द्यावेत. तसे की आमच्यापाशी त्याचे पुरावे आहेत. जर बघितलं तुम्ही तर हे पाहू शकता की यांनी त्याचे 3 अपत्य असताना देखील 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. या अगोदर देखील त्यांनी DBTमधून 1 शेततळं केलं आणि त्याच्यावर 2 लाभ घेतले. 2 लाभ घेतल्यानंतर त्याला 3रा लाभ घेता येत नाही. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या रोजगार सेवक नियुक्ती झाल्यानंतर स्वतःच्या नावावर हे पाहू शकता आपण स्वतःच्या घरच्या नावाने त्यांची पत्नी नंदा जिजाभाऊ अनबुले, वडील आहेत दादाभाऊ बापूराव अनबुले आणि आई सोजरबाई दादाभाऊ अनबुले या प्रत्येक नावाने 3 लाभ घेतले आणि वैयक्तिक जिजाभाऊ दादाभाऊ अनबुले याच्या नावाने देखील रोजगार हमीमधून लाभ घेतले. तर सदर प्रकरणाची आम्ही रीतसर तक्रार BDO सानप साहेबांना दाखल केली. सानप साहेबांनी याची तात्काळ कारवाई करावा असे आदेश देखील दिलेत. तरी बी सानप साहेबांना व इतर कर्मचाऱ्यांना मी आवाहन करतो कुठल्याही दबावाला बळी न पडता या प्रकरणाची सखोल चौकशी करून सामान्यातील सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करावं. हे रोजगार सेवकाचं काम असतं फक्त मस्टर भरायचं. त्यांनी लाभार्थ्याच्या नावावर जे पैसे पडलेत ते पैसे उचलून घेतले व तसेच कुशल दाखल करतो म्हणून कुशलसाठी गायगोट्याच्या कुशलसाठी त्यांनी 20,000 रुपये शेतकऱ्याकडून वसूल केले. आज बळीराजाचं एवढा संकट असताना, पाऊस नाही आहे, जून महिना पेरणी रखडलेली असताना असे जर काही अतिरिक्त रोजगार सेवक जर प्रकार करत असतील तर ही गेवराई तालुक्याला कलंक लावणारी गोष्ट आहे. ह्याचा मी निषेध करतो. म्हणतात जवळपास 50 लाखाचा निधी हडप केलेला आहे. असे कोणकोणते योजना राबविल्या त्या गावामध्ये की त्याचा निधी हडप करण्यात आला आहे? यामध्ये मुख्यतः वैयक्तिक लाभाचे विहीर आहेत, वैयक्तिक लाभाचे शेततळ आहे आणि गायगोटा आहे. ह्या तिन्ही योजना रोजगार सेवकांनी स्वतःच्या घशात घातल्या तर सामान्यातले सामान्य माणसाचे मुंडके दाबून स्वतः पैसे उचलून घेण्याचे प्रकार समोर आलेला आहे. या अगोदर रोजगार सेवकाला हे प्रकरण समोर आल्यानंतर आम्ही 2 वेळेस चान्स दिला. गावामध्ये याची बैठक घेतली. चावडीमध्ये बैठक घेतल्यानंतर त्याला हे प्रकरण समोर आल्यानंतर तो म्हटला की मी कापूस विकल्यानंतर हे प्रकरणाचे सगळे मी पैसे लाभार्थ्याला देतो. पण असं न करता कापूस विकल्यानंतर त्याचे उदाहरणार्थ जर 1 लाख रुपये जर माझ्या नावे पडलेत तर त्याचे 4,000 रुपये मस्टर भरण्याचे पेमेंट म्हणून काढले व इतर खर्च 25,000 रुपये असं म्हणून काढले आणि सर्वसामान्य माणसाची दिशाभूल करण्यात आली. यानंतर आम्ही आणखीन एक चान्स दिला. 15 दिवसापूर्वी आमचे आदरणीय प्रेरणास्थान अमरसिंह भैयासाहेब पंडित यांना ह्या प्रकरणाची सखोल माहिती आम्ही टोल नाक्यावर दिली. समोरासमोर रोजगार सेवकाला घेऊन त्या प्रकरणाचा खुलासा केला असता त्यांनी ह्या प्रकरणाला दडपशाही करण्याचं
एक काम केलं की सामान्य लाभार्थ्याला धुनकायचं काम केलं, तुझे पैसे दिले ते मी घेतलेच नाही आहे असे म्हणल्यानंतर अमरसिंह पंडित साहेबांनी यांनी पुरावे मागितले. आम्ही त्यांचे पुरावे त्यांना भैयासाहेब पंडित यांना दिले आणि आज रीतसर या प्रकरणाची 2 चान्स देऊन मग नाईलाजानी आम्हाला BDO साहेबाकडं तक्रार केली आणि आम्हाला आशा आहे की BDO साहेबांनी देखील तात्काळ याला निलंबित करण्याचे आदेश व त्याचा ID बंद करण्याचे आदेश दिलेत. व तसेच मी BDO साहेबांना आपल्या आव्हानामधून देखील सांगू इच्छितो की जे काही भ्रष्टाचार झाला आहे या भ्रष्टाचाराला कुणाच्याही दबावाला बळी न पडता आपण याची रीतसर कारवाई त्या माणसावरती करावी. बरं, असे काही लाभार्थी आहेत का आपल्याकडे की ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांच्याकडून निधी घेण्यात आला, असे काय आहेत का आपल्याकडं? जवळपास साठेवाडी गावातील 53 लाभार्थ्याच्या नावावर वैयक्तिक लाभाचे कामं झालेले आहेत. त्या 53 लाभार्थ्यापैकी जवळपास 8 ते 9 लोकांचे पैसे त्यांनी स्वतः उचलून घेतले व हे झाले कामं केलेले. याच्यानंतर जवळपास 50 ते 60 लोकांचे आता नवीन मंजुरीला अर्ज आहेत, म्हणजे नरेगाच्या वेबसाईटवर आता दिसत आहेत आपल्याला. तर ह्या 50-60 लोकांकडून 20-20, 25-25 हजार रुपयांनी जर घोळ जर आपण पकडला तर साधारण जो हा 70-80 लाख रुपयाचा एक अतिरिक्त रोजगार सेवक करू शकतो. मग तुम्ही विचार करा पंचायत समितीमार्फत किंवा तालुक्यातील असे किती घोळ निघू शकतो आणि सामान्य लोकांची किती लूट होऊ शकते. बरं, आता तुम्ही पंचायत समितीचे BDO साहेब सानप साहेब यांना निवेदन दिले, आता काय फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा विचार आहे का आपला? आता आम्ही याचा रीतसर चकलांबा पोलीस स्टेशनला याची रीतसर तक्रार दाखल करणार आहेत आणि तशी BDO साहेबांना देखील आम्ही याची तक्रार केलेली आहे. तर आपण प्रत्यक्षात पाहिलं आहे साठेवाडीचे उपसरपंच आहेत धोत्रे साहेब, या अतिरिक्त ग्राम रोजगार सेवकांनी जवळपास 50 लाखाचा निधीचा अपहार केल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे. आत्ताच BDO साहेब यांना त्यांनी लेखी निवेदन दिलेलं आहे, तक्रारीची मागणी केलेली आहे आणि गावामध्ये मोठ्या प्रमाणात लाभार्थ्याची फसवणूक केल्याची आता चकलांबा पोलीस स्टेशनला ते गुन्हा लवकरच नोंद करणार आहेत. मी मुख्य संपादक हुमरे बापू साहेब, धन्यवाद.